भोपळा अशा पद्धतीने बनवला तर तुमचं बाळ खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हालाही कळणार नाही की वाटीतलं केव्हा संपून गेलं ते. आजची ही नवीन डिश केवळ तुमच्यासाठीच. तर चला करूयात रेसिपीला सुरुवात. कोवळा आणि आकाराने लहान असा भोपळा घ्यायचा. अद्रक किसायची जी किसणी असते तिने किसून घ्यायचा, म्हणजे जास्त बारीक होतं. बाळाच्या आहारामध्ये पहिल्यांदा ॲड करतोय त्यामुळे सुरुवात ही केवळ 1 ते 2 चमचे किसलेल्या किसापासूनच करायची. आणि दुसरा पदार्थ म्हणजे ही थोडीशी मुगाची डाळ. मुगाच्या डाळीला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण प्रिपरेशन करणार आहोत. कसं बनवायचं याची. कुकरमध्ये पाणी टाकायचं, थोडंसं पाणी उकळू द्यायचं. पाणी उकळल्यानंतर मुगाची डाळ आणि भोपळ्याचा किस हा कुकरमध्ये टाकून द्यायचा. छान व्यवस्थित फिरवून घ्यायचंय. आणि आता महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ते म्हणजे काय, हळद. वरतून हळद टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित पूर्णपणे. आणि मग नंतर लो फ्लेमवरती 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्यात. आणि आपण आता बघूयात भोपळा आणि मुगाची डाळ व्यवस्थित शिजून रेडी आहे की नाही. वा, एकदम मस्त. आता इथे मॅशरने मॅश करायचं आहे. मॅशरने मॅश केल्यानंतर तुरंत कळेल की डाळ व्यवस्थित शिजली आहे की नाही. एकदम मस्त शिजून जाते, कारण भोपळ्याला स्वतःला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे कुकरमध्ये जास्त पाणी घालायची आपल्याला गरज नसते. इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त भोपळा आणि मुगाच्या डाळीची प्युरी बनून तयार आहे. बाळाला फूड इंट्रोड्यूस करतानाचे हे पदार्थ बनवायला एकदम सोपे, पण बाळासाठी खूप पौष्टिक असतात. त्यामुळे हे अशाच प्रकारे खाऊ घातले, कुठलेही मसाले न वापरता, याचा जास्त फायदा लेकरांना होतो. कान्हाला ह्या गोष्टी बनवलेल्या मी खूप आवडतात. तुमच्या बाळाला कसं वाटतं हे मला नक्की सांगा आणि ही रेसिपीही ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.